नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण संक्रांतीसाठी पारंपरिक अशी रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे तीळ शेंगदाणा चिक्की। यामध्ये आपण तीळ, शेंगदाणे आणि गूळ या घटकांचा वापर करून ही एकदम पौष्टिक अशी रेसिपी तयार केलेली आहे। अगदी सोप्या पद्धतीने ही चिक्की कशी करायची स्टेप बाय स्टेप यामध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। सुरुवातीला आपण गॅसवर पॅन गरम करून घेतलेला आहे। यामध्ये आपण अर्धा कप शेंगदाणे घालून घेऊया। शेंगदाणे या ठिकाणी आपण मंद आचेवर एकदम खरपूस होईपर्यंत भाजायचे आहे। हे सतत हलवत राहायचे आहे, म्हणजे शेंगदाणे भाजताना सर्व बाजूने एकसारखे भाजले जातात व याची साल पटकन निघाली जाते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे भाजून झालेले आहे। हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत। हे काढून घेतल्यानंतर हे आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतर याची आपण अशा प्रकारे साल काढून घेणार आहोत। शेंगदाण्याची सर्व साल काढून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे शेंगदाण्याचे 2 भाग करून झालेले आहे। हे आपण साईडला ठेवणार आहोत। या ठिकाणी 1 कप पांढरे तीळ घ्यायचे आहे। ताटामध्ये घेऊन स्वच्छ निवडून घेणार आहोत। काही वेळाला तिळामध्ये खडे असतात आणि चिक्की केल्यानंतर ही चिक्की खाताना खडे आपल्या दाताखाली येतात। त्यासाठी अशा प्रकारे जर तुम्ही तीळ निवडून घेतले तर चिक्की आपली मस्त अशी तयार होते। हे पहा, या ठिकाणी आपण सर्व तीळ अशा प्रकारे निवडून स्वच्छ करून घेतलेले आहे। त्यानंतर पॅन मध्ये हे आपण भाजून घेणार आहोत आणि मंद आचेवरच हे तीळ आपण भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजताना गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे आणि मंद गॅसवर हे आपण हलका रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तीळ भाजताना नेहमी हे जास्त न भाजता एकदम हलका रंग येईपर्यंतच भाजून घ्यायचे आहे। जर तीळ जास्त भाजले गेले तर चिक्की आपली कडवट होण्याची शक्यता असते। त्यासाठी अशा प्रकारे आपण हलका रंग येईपर्यंत हे भाजून घेतलेले आहे। हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर या ठिकाणी आपण जाड बुडाची कढई घेतलेली आहे। त्यामध्ये आपण 2 कप खिसलेला गूळ घालून घेणार आहोत। या कपाप्रमाणे आपण 1 कप तीळ, अर्धा कप शेंगदाणे आणि त्याच कपाने 2 कप खिसलेला गूळ घेतलेला आहे। हे प्रमाण आपले एकदम परफेक्ट असे आहे। त्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि 2 चमचे आपण पाणी घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी आपण गुळाचा पाक तयार करत आहोत। त्यासाठी यामध्ये आपण अशा प्रकारे 2 चमचे पाणी घातलेले आहे। पण गूळ खिसून घेतलेला आहे, त्यामुळे हा पटकन असा विरघळला जातो। तुम्ही पाहू शकता 1 मिनिट झाल्यानंतरच गूळ पटकन असा विरघळलेला आहे। आपण हे 3 ते 4 मिनिटांसाठी चांगले उकळून घेणार आहोत। जसजसे हे उकळले जाते तसतसे हे मिश्रण घट्ट होते आणि याचा पाक तयार होतो। गूळ वितळल्यानंतर आपण हे सतत अशा प्रकारे स्पॅच्युलाने मिक्स करत राहायचे आहे, नाहीतर आपला पाक कढईला लागला जातो आणि त्यामुळे चिक्की आपली कडवट अशी तयार होते। म्हणजे गूळ करपल्यामुळे चिक्कीला वास लागला जातो आणि चिक्कीची टेस्ट ही बदलली जाते। त्यासाठी अशा प्रकारे हे आपण मिक्स करून घ्यायचे आहे। जोपर्यंत आपला पाक तयार होत नाही तोपर्यंत आपण हे अशा प्रकारे कंटिन्यू हलवत राहायचे आहे। ठिकाणी आपला पाक झाला की नाही हे चेक करण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचे आहे आणि पाणी घेतल्यानंतर तयार पाकाचे मिश्रण या पाण्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर कढईतील तुम्ही मिश्रण पाहू शकता, याला मस्त असा फेस आलेला आहे। म्हणजे या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे। हे मिश्रण आपले तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी अशा प्रकारे हाताने हे कट करून पाहिजे आहे, म्हणजे हे पटकन तुटले जाते। म्हणजे आपला पाक या ठिकाणी तयार झालेला आहे। दुसरी स्टेप म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाक पाहू शकता एकदम घट्ट झालेला आहे आणि याला फेस आलेला आहे। या ठिकाणी आपला पाक परफेक्ट असा तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण भाजून घेतलेले तीळ घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर शेंगदाणे देखील घातलेले आहे आणि हे दोन्ही आपण पटकन गरम असतानाच मिक्स करून घ्यायचे आहे। जेवढे पटकन तुम्ही कराल तेवढी आपली चिक्की एकदम मस्त अशी तयार होते। त्यासाठी गरम गरम असतानाच हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। नंतर आपण एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याच्यावरती आपण तयार मिश्रण घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी हे मिश्रण घातल्यानंतर लगेच आपण चमच्याने अशा प्रकारे हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। हे थंड होत चाललेले आहे, त्यासाठी आपण लाटणे घेतलेले आहे आणि लाटण्याने आपण हे अशा प्रकारे लाटून घ्यायचे आहे। त्यानंतर याच्यावरती आपण भाजलेले थोडे तीळ घालून घेणार आहोत।
तीळ घातलेले आहे आणि हे मिश्रण पुन्हा आपण लाटण्याने एकसारखे तयार करून घ्यायचे आहे। चिक्की किती जाड हवी आहे, पातळ हवी आहे त्याप्रमाणे लाटण्याने लाटून घ्यायचे आहे। हे लाटून झालेले आहे। त्यानंतर हे मिश्रण गरम असताना चाकूने आपल्याला याला उभ्या आकारात आणि त्यानंतर आडव्या आकारात चौकोनी अशी ही चिक्की कट करून घ्यायची आहे। जर हे मिश्रण थंड झाले तर आपली ही चिक्की कट होत नाही। त्यासाठी मिश्रण गरम असतानाच अशा प्रकारे चाकूने याच्यामध्ये आपण मार्किंग करून घ्यायचे आहे। तयार करून घेतलेले आहे म्हणजे आपली ही चिक्की 2च मिनिटात सेट होते। म्हणजे आपण मार्किंग करत असतानाच ही चिक्की पूर्णपणे थंड होत आहे। 2 मिनिटं झालेली आहे आणि 2 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी ही आपली चिक्की तयार झालेली आहे। हाताने तोडताच पटकन अशी तुटली जाते। त्यासाठी ही गरम असतानाच याच्यामध्ये चाकूने चौकोनी आकारामध्ये मार्किंग करून घ्यायचे आहे। हे पहा मस्त अशी ही चिक्की या ठिकाणी तयार झालेली आहे। संक्रांतीसाठी आज आपण खास अशी तीळ, गूळ आणि शेंगदाण्याची चिक्की ही रेसिपी तयार केलेली आहे। पटकन अशी ही तुटली जाते। तुम्ही देखील ही चिक्की नक्की करून पहा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।